राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहोत. तुम्हाला सुरुवातीपासून जे सांगत आलोय त्या पार्टमध्ये पुन्हा येतो की ही स्वराज्याची पहिली राजधानी आणि स्वराज्याची पहिली राजधानी जसं विश्वकर्म्याने एक एक दगड रचून पृथ्वीला निर्माण करावं तसं शिवछत्रपतींच्या बुद्धिमत्तेतून हे राजगड उभं झालं. त्यापैकी संजीवनी आणि सुवेडा ही शिवछत्रपतींच्या कल्पनेतून उदयाला आलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी काल पण वाक्य सांगितलं ते पुन्हा पुन्हा रिपीट करतोय की अवघ्या भारतातले किल्ले एकीकडे आणि या राजगडाची सुवेडा आणि संजीवनी एकीकडे. आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वारावर आहोत. वरचा जो भाग आहे इथे आमचे महाराज राहत होते, शिवाजी महाराज राहत होते. आणि या दरवाजावर तुम्हाला का थांबवलं, आतापर्यंत आपण बरीच माहिती ऐकत आलो. इथे डिटेल घेऊया सर. महाराजांनी राजगड जिंकला, शिरवडचा भाग जिंकला 1648ला आणि आदिलशहाचं पहिलं सैन्य महाराष्ट्रावर स्वराज्यावर चालून आलं. तर ते कसं, तर शहाजी राजांना 1648च्या जुलैमध्ये बंगळूर येथे कैद झाली आणि मुधोळच्या बाजी घोरपड्याच्या मदतीने मुस्तफा खानाने ती कैद केली. आणि शहाजी राजांना विजापूरच्या दरबारामध्ये साखळदंड घालून नेण्यात आलेलं होतं. कारण काय, कारण ही की विजयनगरचं साम्राज्य जे होतं, शेवटचं हिंदू साम्राज्य जे असताना गेलं, 5 सत्ता महाराष्ट्रामध्ये होत्या. इमादशाही, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, बेरडशाही ही 5 सुलताने एकत्र येऊन विजयनगरच्या साम्राज्याला त्यांनी उद्ध्वस्त केलं. आम्ही म्हणतो मुलुक मैदानी तोप, याची मुलुक मैदानी तोप, त्याची मुलुक मैदानी तोप. ती मुलुक मैदानी तोप अली आदिलशहाने विजयनगरचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी वापरलेली होती. आणि विजयनगरचं साम्राज्य उद्ध्वस्त होत असताना विजयनगरचे राजे रामराय, ज्यांना हिंदू संस्थान म्हणजे हिंदू साम्राज्य चक्रवर्ती राजा म्हटला जातो, शेवटचा हिंदू राजा आहे हा त्यावेळेचा. आणि या राजाला पकडून 60चं वय आहे. आपली भारताची संस्कृती काय की आम्ही राम रावण युद्धामध्ये रावणाचा सुद्धा अंत्यसंस्कार प्रभू श्री रामचंद्रांनी केला, ही आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीमध्ये या 5 शायांनी विजयनगरच्या राजास पकडलं, त्याचं मस्तक छाटलं आणि त्यांचं कापलेलं मस्तक संडासाच्या नाल्यावर लावून त्यांच्या तोंडातून ते वाहून घेतलं. ह्या लेवलचा अत्याचार आमच्या हिंदू भूमीवर झालेला होता. आतापर्यंत मग ज्या ज्या इस्लामी सत्ता होत्या त्यांची कल्पना काय आहे की कुठल्याही राजावर तुम्ही आक्रमण करा, कुठल्याही हिंदू सरदारावर तुम्ही आक्रमण करा, की कुठल्याही हिंदू संस्थानिकावर तुम्ही आक्रमण करा, त्यांची आई बहीण उचलून न्या, त्यांची बलात्कार करा, तुम्ही त्यांची घरं पेटवा, शेती पेटवा, संपत्ती लुटून न्या, मग तुम्ही मंदिरं तोडा, कळसं पाडा, मूर्त्या फोडा, पण तुम्हाला ही लोक विरोध करू शकत नाही. ही मानसिकता हिंदू समाजाची पण झालेली होती आणि हीच मानसिकता सुलतानांची सुद्धा झालेली होती. मात्र जिथे गुलामीची अख्खी मानसिकता भारतभर पसरत होती त्यावेळेला स्वराज्य उभं झालं आणि रायरेश्वराच्या शिवलिंगापुढे शिवछत्रपतींनी शपथ घेतली की हे शंभू विश्वनाथा, या सुलतानी हैवानांच्या दंशाने ही भूमी हिरवी झालेली आहे, याचा भगवे करण्याचे वरदान आम्हाला दे. आणि रायरेश्वरच्या शिवलिंगापुढे स्वराज्याची शपथ घेऊन रायरेश्वराच्या शक्तीने स्वराज्य प्रतिपद चंद्राप्रमाणे वाढायला लागला आणि 1648 पर्यंत आपल्यापर्यंत पुरंदरचा किल्ला हा भाग आलेला होता. याच वेळेला शहाजी राजांना अटक झाली आणि शिवाजी महाराजचे थोरले बंधू संभाजीराजे यांना हरवण्यासाठी आदिलशाने फर्राद खान नावाचा सरदार बंगळुरूवर पाठवून दिला आणि शिवाजी महाराजांवर फतेह खान नावाचा सरदार पाठवला. सुभान मंगळचा कोट आहे इथलं आपलं काय शिरवडजवळ, त्या भागामध्ये यांचा माणूस म्हणजे हैबतराव शिळकर हा पोहोचला. त्याने सुभान मंगळवर आक्रमण केलं आणि आपल्या सैनिकांनी जाऊन तो पहिला आलेलं स्वराज्यावरचं आक्रमण हटवून लावलं. त्याला बाजी सर्जेराव जेधे यांनी भगवा झेंडा निशाण अडकून ठेवलेला होता. आणि त्यानंतर फतेह खानाला हरवण्यामध्ये बाजी पासलकर या 60 वर्षाच्या तरुण मावळ्याचं बलिदान झालं. तरुण मावळा म्हणजे तो माणूस स्वराज्यासाठी लढायला उतरलेला होता. हे सर्व जात असताना शिवाजी महाराजांचा मात्र प्रतिपक्षांतर थांबत नव्हता. आणि त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी मोगलांची राजनीती करून, राजकारण शब्द नाही वापरणार कारण की महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये राजनीती हा शब्द आहे, राजनीती करून शहाजी राजांची सुटका करून घेतली. शहाजी राजांच्या मोबदल्यात आदिलशहाने कोंढाण्याचा किल्ला घेतला म्हणजे सिंहगडचा किल्ला. आणि तो सिंहगडचा किल्ला आपण पुन्हा जिंकून घेतला. त्यानंतर त्याचं नाव तेव्हा सिंहगड होतं. तानाजी मालुसरेच्या बलिदानानंतर सिंहगडचं नाव सिंहगड झालेलं नाही. पण ही प्रत्येक गोष्ट आदिलशहाला तिकडे कळतीये. आणि त्याच वेळेला औरंगजेबाचं सावट आदिलशाहीवर चालून आलं. हा औरंगजेब चालून आला त्यावेळेला औरंगजेबाला कैद करण्यासाठी आदिलशहाने अफजल खान पाठवला. आणि अफजल खानाच्या अगोदर आदिलशहाची काही तुकडी पुढं गेली आणि अफजल खाना येतोय हे कळल्याबरोबर औरंगजेबाला कळालं की आता आपलं काही जमत नाही, आपलं सैन्य कमी आहे. आणि जो अफजल खान औरंगजेबाला कैद करायला चालला होता त्याच्या हातून त्याने कशी तरी सुटका करून घेतली. यांना धमकी देऊन की तो तुम्ही मला काही केलं तर माझा बाप तिकडून सैन्य घेऊन चालून येईल. औरंगजेब तर तिला पळून गेला. पण अफजल खानाने ज्या माणसाने औरंगजेबाला सोडलं होतं त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. हा अफजल खान एका भटारणीचा पोरगा म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या बाईचा पोरगा होता
आणि वाईचा तो सुभेदार होता. कर्नाटक प्रांती त्याचा प्रचंड वर्चस्व होतं. श्रीरंगपट्टणमच्या राजाला त्याने बोलवून मिठी मारून टाकलेलं होतं. या लेवलला अफजल खानाचं भयान होतं. आणि तो धर्मांधतेचा चेहरा होता. तो स्वतःला दिनदार बुतशिकन, दिनदार कुप्रशिकन, सिकंदाय बुनियादे बुतान म्हणजे काफिरांची म्हणजे हिंदूंची मूर्तीपूजकांची हत्या करणारा, बुतशिकन म्हणजे मूर्त्या फोडणारा, सिकंदाय बुनियादे बुतान म्हणजे मंदिरांचे मुळासकट विध्वंस करणारा असा अफजल खान स्वतःला म्हणून घेतो. आणि हा अफजल खान औरंगजेब निघून गेला आणि जरा आदिलशाही स्थिरावली. आणि त्याच वेळेला आदिलशाह जो होता, मोहम्मद आदिलशाह, तो मरण पावला. मग त्याचा पोरगा दत्तक घेऊन त्या सावत्र पोरगा उलिया बेगम जी होती त्यांची बडी बेगम तिने बसवला. आणि त्यावेळेला ती किंचाळली कारण की स्वराज्य वाढायला निघालेलं होतं. आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचंच असलेल्या जुन्नर ठाण्यामध्ये महाराजांनी आक्रमण करून टाकलं. आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला महाराष्ट्रात औरंगजेब आहे आणि 1657च्या मार्च काळामध्ये अफजल खानाने विडा तो उचलला, त्या बुलिया बेगमने ठेवला की क्या है कोई सुरमा जो सिवा भोसले को गिरफ्त कर ला सके. अख्खी सरदारांनी मस्तकं खाली केली होती. शिवाजी महाराजांना आणायचंय, विदाऊट पोस्टमॉर्टमची डेड बॉडी वापस येते, कोणीच उठे ना. मग हा उठला, हम लाते है सिवा को जिंदा, कारण की हा भोसले कुळवंशाचा प्रचंड द्वेष करायचा. आणि याने शिवाजी महाराजचे थोरले बंधू संभाजीराजे यांना कनकगिरीच्या युद्धामध्ये तोफेचा गोळा लावून मारलेलं होतं. आणि शहाजीराजांची कैद झाली, त्यामध्ये सुद्धा अफजल खानचा मोठा हात होता. तर याने उचलला विडा की मी चढ्या घोड्यानिशी जातो आणि शिवाजीराजांना पकडून आणतो म्हणून. पण ते पकडून आणतो नाहीये, ते मारून आणतोच आहे. आणि तो निघाला, तो सोलापूर मार्गाने निघाला आणि येऊन पोहोचला तुळजापूरला. आणि तुळजापूरला कोणाचं मंदिर आहे? तुळजा भवानीचं. आता आई भवानीचं मंदिर आहे, जी जगदंबा, जिच्याबद्दल वर्णन करताना संत एकनाथ म्हणतात, अनादिमूळ अंबिका भगवती बोधाची परडी घेऊन हाती, ज्ञानाचा पोत तो पाजरती गोंधळा येई हो जगदंबे. जिचं वर्णन करताना शाहीर विठ्ठल उमप म्हणतात की आईच्या सेवेला अप्सरा इंद्राची, आची आंघोळ साता समुद्राची, लुगडं धरतीचा आभाळाची चोळी, काळ्या ढगाचं काजळायच्या डोळी. आमच्या नवरात्राची उपवास ज्या जगदंबेला नैवेद्य दिल्याशिवाय संपत नाही. आमच्या देवीला गोंधळ घातल्याशिवाय आमचे लग्न सुद्धा पूर्ण होत नाही महाराष्ट्राचे. त्या जगदंबेच्या मूर्तीपुढे हा गेला आणि एका सस्यावर 10-12 कुत्रे सुटावे तसं तुळजापूरच्या वेशीवरनं ही अफजल खानाची अगदी सैन्य त्या तुळजापुरावर तुटून पडलं. आणि तुळजापूरच्या भवानीपुढे हा उभा झाला. आणि ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं होतं क्या है तेरा नारायण, त्याप्रमाणे हा अफजल खान भवानीच्या मूर्तीपुढे उभा राहून विचारतो की ए बुते काफिरांची देवी ना तू हिंदूंची देवी ना, तुझा काय तो चमत्कार मला दाखव. आणि तो तिथं ओरडतो, तो सांगतोय की देखो तो त्याची जी माणसं होती त्यांना, त्या बडा सय्यदला, त्या अफजल खानासोबत आलेल्या त्या रुस्तम दमन वगैरे यांना सांगतोय की इन काफिरों की देवी देखो, इसके चेहरे का नूर देखो, लेकिन ये काफिर हमसे डरते हैं. इनके देवी के हाथों में देखो कितने हथियार है, लेकिन ये हथियार उठा नहीं सकते हमारे सामने, ये बुजदिल है, ये लढेगे नाही. आणि खरंच होतं, तिथं 22 एक हिंदू सरदार होती, सर्वांची मुंडकी खाली होती. या अफजल खानाने जगदंबेच्या मूर्तीपुढे घणाचे घाव पकडले, हातोडा पकडला, जगदंबेच्या मूर्तीचे तुकडे तुकडे केले, अष्टभुजा भवानी फोडली, तिला जात्यात दळलं, तिचं पीठ रस्त्यावर फेकून तिथं गाय कापली. आणि पुढं हा अफजल खान जाऊन पोहोचला पंढरपुराला जाऊन पंढरपूरचा विठ्ठल, तिथल्या पुजाऱ्यांनी, त्यांना बडवे असं म्हणायचे, त्यांनी देगावच्या पाटलाच्या विहिरीमध्ये पांडुरंग लपून ठेवला. विठ्ठल गावला नाही म्हणून पांडुरंगाच्या 16 खांबी जे मंदिर आहे तिथं जाऊन त्यांना गाय कापली. पुढे जाऊन हा शिखर शिंगणापूरच्या भागाने दहीगावचं जे गाव आहे, त्या दहिवडच्या गावातनं उतरला आणि येऊन पोहोचला वाईलगत. आत्ता शिवाजी महाराज त्यावेळेला राजगडावर आहे आणि राजगडावर याची एक एक खबर इथे येतात. आता विचार करा, राजगडावर जिजाऊ आईसाहेब आहेत आणि जिजाऊ आईसाहेबांपुढे शिवाजी महाराज आहेत आणि पुढे येणारा अफजल खान सुद्धा आहे. ज्या अफजल खानाने माझा थोरला पुत्र संभाजीराजा मारले, ज्या अफजल खानाने जगदंबा फोडली आहे, ज्या अफजल खानाने पंढरपूर बाटवलंय, ज्या अफजल खानाने माझ्या सौभाग्याला म्हणजे शहाजीराजांना कधीतरी कैद केलं होतं, तो अफजल खान माझ्या पोरावर चालून येतं म्हटलं, त्या आईची मनस्थिती काय असली पाहिजे. जिजाऊ काय म्हणतात, शिवबा संभाजीचे उसने फेडा, म्हणजे स्वतःच्या भावाचं संभाजीचे उसने फेडा, अफजल खानाचं मस्तक आम्हाला हवंय, त्या मस्तकाने आई भवानीची पूजा मांडायची, आम्हाला कुंथीच्या पंक्तीत नेऊन बसवा, म्हणजे पांडवांच्या आईच्या. आणि महाराज इथनं जुलै 1659ला प्रतापगडाच्या दिशेने निघाले, जो जावडीच्या मोऱ्यांकडनं भोरप्याचा डोंगर घेतलेला. 1657ला तिथे किल्ला बांधायला सुरुवात झाली. 59ला तो मोरोपंत पिंगळेंनी पूर्ण केला. तो भोरप्याच्या डोंगरावर जो उभा झाला तो प्रतापगडावर महाराजांना केदारेश्वर शिवलिंग सापडलेला होता. महाराज प्रतापगडच्या दिशेने निघाले आणि या राजगडाने तो शिवापट्टणचा पायथा आहे, तिथं सईबाई राणीसाहेब त्यावेळेला होता. जिजाऊ सर्व राणीवसा तिथे उतरला आणि सईबाई राणीसाहेब 32 व्याधीने घेरलेला. सईबाई राणीसाहेबांना शिवाजी महाराज भेटले आणि शेवटची भेट होती ही सईबाई राणीसाहेबांनी शिवाजी महाराजांची. त्या शेवटच्या भेटीमध्ये सईबाईंनी वचन मागितलं असेल की महाराज आमच्या शंभू बाळाला सांभाळा, आमच्या शंभू बाळाच्या मस्तकावर मातृत्वाचं पदर पकडा. आपल्या सईला वचन देऊन शिवाजी महाराज प्रतापगडाला निघालेत आणि प्रतापगडाला निघाल्यामुळे भाद्रपद वद्य चतुर्दशी शके 1581
5 सप्टेंबर 1659चा तो दिवस उगवला. शिवापट्टणच्या वाड्यामध्ये सईबाई राणीसाहेबांचं देहांत झालं. याची खबर काही दिवसांनी राजगडावर गेली, हे प्रतापगडावर गेली आणि तेही दुःख महाराजांनी पचवलं. समर्थ म्हणतात ना की सकळ सुखांचा केला त्याग म्हणून साधी जेतो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली. सकळ सुख त्यागलं आणि भवानी फोडली आहे त्याने. ज्या जगदंबेने महिषासुराचं मर्दन केलं त्या जगदंबेला अफजल खानाचा बळ किती वेळ लागला असता, पण जगदंबा तिथे काही केलेलं नाही. कारण तिला माहिती आहे इथं जी हिंदू उभी आहे ना यांची मुंडकी खाली आहे, यांच्या अंगामध्ये जोर नाही येतो आणि जिथल्या भक्तांच्या मनगटात जोर नसतो तिथे दैव जागृत होत नाही. प्रतापगडावर शिवाजी महाराज झोपलेले असताना महाराजांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये अष्टभुजा भवानी उभी झाली आणि अष्टभुजा भवानी राजांना म्हणाली, हे मुला घाबरू नको, हा खान मोहास घालून मी तुझ्या समक्ष आणला आहे. आजपासून 21व्या दिवशी या खानाचा अवघड लष्कर संपून मी नवकोटी चामुंडे संतुष्ट करीते. तुझ्या तलवारीत मी सामावली आहे, तुझं बळ म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे. त्या खानाचा वध कर, त्याच्या रक्ताचा टिडा माझं ललाटीस लावून माझा बळी देऊन मला संतुष्ट कर. राजानं तो दृष्टांत पडला आणि अवघ्या मावळामध्ये खबर गेली की राजांना श्री जगदंबा प्रसन्न झाली. त्याच वेळेला अफजल खानाचे एक एक सरदारांना पत्र येत होते की तुम्ही आमच्याकडे या वगैरे वगैरे. ज्यावेळेला महाराज राजगड उतरायचे त्यावेळेला कान्होजी जेधेंना फरमान आलं होतं कारीच्या. ते कान्होजी जेधे राजगडावर आले होते. वर महाराजांचा कक्ष आहे तिथे सर्व कचेरी वगैरे, तिथे ते कान्होजी जेधे आले आणि कान्होजी जेधेंनी महाराजांना सांगितलं की महाराज कारीला पत्र आलं अफजल खानाचं आणि अफजल खान सांगतो की तुम्ही आमच्याकडे या, नाही तर अवघं वत्र खालचा करूया. आणि शिवाजी महाराज म्हणाले असतील जावा मग अफजल खानाकडे. म्हणजे आमचा चुलता गेलाय, मुंबाजी भोसले आमच्या नात्यातली माणसं गेली, तुम्ही कशाला थांबतात. महाराज म्हणे का,